शेअर मार्केटचं नाव जरी काढलं तरी प्रत्येकाला आपल्याला धडधड होईल, कारण शेअर मार्केट सध्या जवळपास 15 ते 20% पडलं आहे. शेअर मार्केट काही जणांचा प्रायमरी किंवा सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम आहे आणि मागच्या 30 वर्षात जर बघितलं तर मागच्या 6 महिन्यापासून हा सगळ्यात मोठा डाऊनफॉल आहे शेअर मार्केट मधला. कंटिन्युअस डाऊनफॉल आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मग आता नेमकी त्याच्यामुळे काय होतं बरं? काही लोकांना धडधड होते, बेचैनी होते, नख चावतात की बापरे आता कसं होईल, आपले सगळे पैसे बुडालेत, अशी ती भावना कुठेतरी यायला लागते. पण मित्रांनो, थोडं घाबरू नका. याच्यासाठी आपण काय करायला हवं बरं? सगळ्यात महत्वाचं, पेशन्स ठेवा. थोडं वेट अँड वॉच. मार्केट जसं खाली पडलं आहे तसं ते वरती सुद्धा येणारच आहे आणि वरती आल्यावर नक्कीच आपल्याला आपले सगळे पोर्टफोलिओ ग्रीन दिसणार आहे. सध्या सगळ्यांचा पोर्टफोलिओ रेड दिसतोय. कारण दुसरी गोष्ट म्हणजे जे इंट्राडे ट्रेडिंग करता आहे, इंट्राडे ट्रेडिंग करणारा मला असं वाटेल की हो, आपण ट्रेडिंग करायला हरकत नाही, पण अतिशय काळजीपूर्वक आपले पैसे इन्व्हेस्ट करा. मार्केट खाली आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी इन्व्हेस्ट करायला आणखी हरकत नाहीये. आणि आपण आता सध्याच्या जगातल्या घडामोडींवर थोडं लक्ष दिलं, बातम्यांवर लक्ष दिलं तर हे आपल्याला नक्कीच इन्व्हेस्टमेंटसाठी पुढे मदत होईल. आता सध्याच्या परिस्थितीत आता मार्केट कोसळलं आहे, आता काही खरं नाही, माझा पैसा बुडाला आहे म्हणून मार्केटमधनं पैसे काढू नका, राहू द्या, थोडा वेळ थांबा, परत आपल्याला राईज तो बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं करत असताना तरी आपल्याला फायनान्सेसच्या बद्दल समजत नसेल तर नक्कीच आपल्या फायनान्शियल ऍडवायझरची मदत करा. आणि मानसिक स्वास्थ्यासाठी धडधड असेल, बेचैनी असेल, घाबरायला होत असेल किंवा झोप नसेल लागेल तर जवळच्या काउन्सिलरकडे किंवा मानसोपचार तज्ञांची मदत घ्या.